हे बुद्धीमध्ये कुणाच्या राहतंय तर आत्मामध्येच बुद्धी आहे. मन, बुद्धी आणि संस्कार. संस्कार अर्थात आपल्या सवयी. तर आपण आत्मा आहोत आणि आत्म्याचा पिता परमात्मा आहे. तर परमात्मा पण सुप्रीम टीचर आहे. जसे हे आपले टीचर्स आहेत तसे परमात्मा पण, ईश्वर पण सुप्रीम टीचर आहे. तर तो आपल्याला टीच काय करतोय, काय कुठलं ज्ञान देतात ते, तर ते आपल्याला आपलं स्वतःचं ज्ञान देतात की तुम्ही आत्मा आहे, अजरामर अविनाशी आहे. आपण मरत नाही, हे शरीर मरत आहे. तर आपण नेहमी राहतो, आपला पुन्हा जन्म होतो. आणि मनुष्य आत्मा मनुष्याच्या जन्माला जाते, प्राण्याच्या जन्माला मनुष्य जात नाही. आतापर्यंत जे आपल्याला ऐकवलं गेलं की मनुष्य सगळ्या जन्मामध्ये जातोय, कुत्र, मांजर, गाढव, घोडा सगळं बनतोय, ते सगळं काही खोटं आहे. त्याचं छोटंसं एक्झाम्पल देतात की जे बीज तेच फळ. तुम्ही आंब्याचं बीज लावल्यानंतर त्या झाडाला फळ कुठलं येणार? आंबाच येणार ना. चिकू कधी येईल का? नाही. तसं मनुष्य आत्मा ही मनुष्याच्याच जन्माला जाते, परंतु त्याचे चांगले किंवा वाईट जन्म, चांगले किंवा वाईट म्हणजे कोणी भिकारी बनतोय, कोणी आंधळा बनतोय, कोणी अशिक्षित, कोणी शिक्षित. तर असे जन्म का? तर त्याने जे कर्म केलेले आहेत तर त्याचं फळ त्याला दुसऱ्या जन्मी पण भोगावं लागतंय. तसं म्हटलं जाते मनुष्य दुःखी होईल हा प्रश्नच उठत नाही. कारण का? मनुष्य हा सृष्टीचा सगळ्यात शक्तिशाली आणि सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे. म्हणून सगळ्या जगावरती राज्य कोणाचं म्हटलं जाते तर मनुष्य हा सगळ्यात बुद्धिमान आणि सगळ्यात शक्तिशाली प्राणी आहे. तर तो मनुष्य आज त्याला स्वतःचं ज्ञान नसल्यामुळं तो शक्तिहीन झालेला आहे, कमजोर बनलेला आहे. क्या बारिश आ रही है? पाऊस यायला लागलाय? अच्छा, ओके. तर मनुष्य हा सगळ्यात शक्तिशाली आहे, परंतु आज आपण स्वतःला विसरलो आणि स्वतःला शरीर समजू लागलो. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या शरीराबद्दलच विचार करतोय, स्वतःला शरीर बनवूनच चालत आहे. म्हणून आज आपण कमजोर बनलेलो आहे.